समृद्धी महामार्गाचा वाढवण बंदरापर्यंत विस्तार होणार। इगतपुरी ते चाटोरी पर्यंत 90 किलोमीटरचा महामार्ग बांधण्याचा MSRDCचा प्रस्ताव। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची शांतता रॅली आज पुण्यात। रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल। सेबीच्या अध्यक्षांची बनावट कंपन्यांमध्ये भागीदारी। हिंडनबर्ग संस्थेचा नवीन बॉम्ब। माधवी बुज आणि त्यांच्या पतीची कथित अदानी घोटाळ्यातील कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा दावा। जात हा भारताला जोडणारा घटक। 5 जणांच्या अग्रलेखातून जाती व्यवस्थेचं समर्थन, तर काँग्रेसवर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप। मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गडकरी रंगातन येथे जोरदार जुंपली। मनसे कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीचा ताफा अडवत जोरदार राडा। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह नव्यानं उभारलं जाणार। नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 20 कोटींच्या निधीची मुख्यमंत्र्यांची घोषणा। मुंबापुरीला गणेशोत्सवाचे वेध। आजपासून मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचं आगमन होणार। काळा चौकीसह लालबाग परळमध्ये आज रंगणार आगमन सोहळा। मनोज जरांगे पाटलांना भर सभेत चक्कर। साताऱ्यात जरांगेंची तब्येत बिघडली। शिरूर हवेलीचा लाल दिव्याचा बॅकलॉग भरून द्या। आष्टापूर येथील सभेत अमोल कोल्हे यांची जयंत पाटलांकडे मागणी। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची तपासणी। फॉरेन्सिक विभागाकडून नाट्यगृहाची तपासणी। फॉरेन्सिक विभागाकडून नाट्यगृहातील जळालेले नमुने जमा। राज्यपालांकडून गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी। देवेंद्र फडणवीस यांनी मानले राज्यपालांचे आभार। दिल्लीचा नेता येतो, महाराष्ट्राच्या नेत्यावर बोलतो। हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून बोला। खासदार अमोल कोल्हेंचा अमित शहांवर हल्लाबोल। धनंजय मुंडे गिरीश महाजनांसह 113 आमदारांना विधानसभेत पाडणार। मनोज जरांगे पाटलांचा इशारा। महाविकास आघाडी काळात आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप। दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात। पोलीस आयुक्तांच्या पत्रानं पुण्यात खळबळ। राज ठाकरेंनी जालन्यात घेतली बैठक। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घेतली आढावा बैठक। विधानसभा निवडणुकीत मला तुमचा आधार पाहिजे। तुमच्या आंदोलनाला माझा भाऊ म्हणून नेहमीच पाठिंबा। अमरावतीत रवी राणांची अंगणवाडी सेविकांना भावनिक साथ। जालना जळगाव रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल। रावसाहेब दानवेंनी केंद्राच्या निर्णयाचं केलं स्वागत। सोलापूर विमानसेवेसाठी परवानगी मिळण्याचा मार्ग अंतिम टप्प्यात। ऑक्टोबरमध्ये विमानसेवा सुरू होण्याची शक्यता। जयपूरमध्ये लग्न सोहळ्यात चोरीची घटना। हॉटेल हयातमध्ये 1.50 कोटींची चोरी। 14 वर्षांच्या मुलानं केली चोरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।